माजी आमदार वैभव पिचड यांच्या मणक्याचे ऑपरेशन यशस्वीरित्या झालं असून ते लवकरच बरे होण्यासाठी मुथाळणे कानडवाडी येथील दत्त मंदिरात मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीनं दत्तगुरूंना साकडे घालण्यात आले। गेली 2 ते 3 महिन्यांपासून अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड हे मणक्याच्या आजाराने त्रस्त होते। यासाठी त्यांनी मुंबई येथील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात जाऊन काही उपचार घेतले, परंतु त्या उपचारांचा म्हणावा तसा त्यांना फायदा झाला नाही। म्हणून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी माजी आमदार वैभव पिचड यांना पर्याय म्हणून मणक्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे। तशा प्रकारचे मणक्याचे ऑपरेशन मुंबई येथील लीलावती रुग्णालयात यशस्वीरित्या झालं असून माजी आमदार वैभव पिचड यांना लवकर बरे वाटावे आणि त्यांनी पुन्हा नव्याने राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीनं दत्तगुरूंना आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी मंदिरात जाऊन दत्तगुरू चरणी नारळ वाहून साकडे घालण्यात आले। यावेळी अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, समशेरपूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन, अकोले तालुका भाजपा सरचिटणीस, मुथाळणे गावचे उपसरपंच चक्रधर भीमाजी सदगीर, दत्तभक्त सीताराम महाराज सदगीर, मुथाळणे गावचे सरपंच अविनाश गावंडे, माजी उपसरपंच किसन होलगीर, मारुती सदगीर, मदन मेंगाळ, बाळू कारभारी सदगीर, आदेश सदगीर, धोंडीबा करवर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। आपल्या अकोले तालुक्याचे माजी आमदार मान्य वैभव भाऊ पिचड हे गेले 6-7 वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या मणक्याला आजारी आहे। या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू दत्तभक्त सीताराम महाराज यांच्या मंदिरात श्री जागृत देवस्थान आहे श्री दत्त प्रभू महाराज। या ठिकाणी आम्ही मुथाळणे ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना एक विनंती करावी की या तालुक्याचे मान्य आमदार साहेब वैभव भाऊ यांना या ठिकाणी मणक्याची जी शस्त्रक्रिया झाली ती चांगली यशस्वी पूर्ण हो, त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी पुढील आयुष्यामध्ये चांगलं आरोग्य लाभो। या ठिकाणी तालुक्यामध्ये पुन्हा त्यांनी या ठिकाणी जनतेच्या याच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण सहभागी व्हावे या ठिकाणी आम्ही सर्व मुथाळणे ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी श्री दत्तभक्त सीताराम महाराज सदगीर यांच्या ठिकाणी जे मंदिर आहे श्री दत्त महाराजांचं, या ठिकाणी देवाला या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं वैभव भाऊ लवकर बरे व्हावं या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना या ठिकाणी नमस्कार केला आहे।